मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही 49वी एन टी केळकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे। आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत। ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। आविष्कार तर या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे, ठाणेकर आहे, त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि ही एन टी केळकर टुर्नामेंट देखील जो अनेक वर्ष खेळलेला आहे, त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली। आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील, स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करत आहेत। आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते। पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल। आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो। या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 21 संघ आलेले आहेत, निरनिराळ्या ठिकाणचे असतात, पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळतायत। आता आज जी डोंबिवलीचा SV जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे। अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा बक्षीस समारंभ होईल।